हॅलो फ्रेंड्स, मी बनवते टरबुजापासून चेरी। मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे मी ट्राय करून बघते आणि बघूत आता कशी होती आहे। बस ट्राय करण्यासाठी मी थोडेसेच घेतले आहे, जास्त नाही घेतले आहे। आता हे मी कापून घेतलेलं आहे। आता याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं। याला चांगलं पूर्ण पाणी आटोस तर पूर्ण शिजून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे हे झालं। मग मी एका याच्यामध्ये पाणी घेतलं, थोडी साखर घेतली, पाक बनवून घेतला थोडासा पाक। अशा प्रकारे मग हे असं झालेलं आहे। मी हे फर्स्ट टाइम ट्राय करते आणि पुन्हा हे झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग मी बनवणारच नाही, कधीच ट्राय करणार नाही आहे। हे एक ट्राय आहे फक्त। आणि हे असा पाक झालेला आहे। याच्यामध्ये मी टाकून देते टरबुजाचे काप उकळलेले। हे बघा असं हलवून घ्या आणि मग याला फ्रीजमध्ये टाकून द्या, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, टाकून नाही। तर मी फ्रीजरमध्ये जागा नव्हती म्हणून खाली ठेवून टाकलं, सर्व फ्रीज भरलेलं आहे खूप, तर त्याच्यामुळे। आणि मग हे मी फूड कलर घेतलेले आहेत। माझ्याकडे आहे एक ऑरेंज कलर, एक रेड कलर, एक ग्रीन कलर, आणि पोपटी कलर होता, पण पोपटी कलरचं मी नाही टाकू शकले कारण की 3च बॅचेस बनवले मी। मग मी टाकला रेड कलर, रेड फूड कलर वापरलेत मी, तुम्ही पण वापरू शकता, ओरिजिनल फूड कलर पण घेऊ शकता। आणि मग हे मी हलवून घेते, असे याला मिक्स करून घ्यायचं छान। कमी पडलं तर मी जास्त थोडंसं अजून टाकलं, थोडंसं कलर येण्यासाठी। मला वाटलं अगोदर थोडंसं टाकून बघा आणि मगच ते, अरे इथे थोडं जास्त पडलं का, नाही ठीक आहे, ओके। तर मी मिक्स केलं आणि मग असं माझं ग्रीन, रेड आणि ऑरेंज कलर रेडी आहे। आणि चेरी बनते की नाही आहे मी बघणार आहे। आणि हे असं टाकून झाल्यानं मी फॅन खाली ठेवून दिलं याला वाळायला। आता मी हे दुसऱ्या दिवशी ट्राय केलं, हे बघा हे अशा प्रकारे दिसते कलर एका जागेवर करून। आता मी ट्राय करते, इट्स ओके, छान थोडंसं लागतंय, असं वाटतंय थोडंसं चेरी टाईप, ओके। पण थोडंसं डाऊन पण करते कारण की ना त्याचं फ्रेग्रन्स वगैरे येतोय, तर मी नंतर ट्राय करणारच नाही आहे कधीच। फ्रेंड्स, व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय करू नका, बाय।